लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। मालेगाव पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करत थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे। मालेगावात बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा धागा पकडत पोलिसांनी थेट छापखानाच गाठला आहे। या कारवाईत 500 रुपयांच्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून मुख्य सूत्रधार संतोष केळसकर याला बेड्या ठोकल्यात। मालेगाव शहरात काही बनावट नोटा चलनात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान या नोटांचे कनेक्शन संभाजीनगरशी असल्याचे समोर आले। मालेगाव पोलिसांच्या पथकाने तातडीने संभाजीनगरमध्ये छापा टाकला, जिथे संतोष केळसकर हा बनावट नोटा छापण्याचे काम करत होता। पोलिसांनी तेथून 500 रुपयांच्या नोटा, प्रिंटर आणि इतर साहित्य हस्तगत केले। सूत्रधार जे आहेत याचे नाव आहे संतोष केळसकर। त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात मध्ये घेतला आणि त्याच्याकडून प्रिंटिंग प्रेस, GSM पेपर, प्रिंट नोट्स आणि पेन ड्राईव्ह आणि याच्यासोबत टोटल 385 500 रुपयाचे नोट जप्त करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये टोटल 5 लोक आमच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांना अटक झालेली आहे। या बनावट नोटांचा पुरवठा महाराष्ट्रात आणखी कुठे कुठे करण्यात आला आहे, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। मुख्य सूत्रधार अटकेत आल्याने बनावट नोटांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात मालेगाव पोलिसांनी यश आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।